मच्छीचा विषय आणि मच्छीमध्ये व्हाईट पॉम्फ्रेट नाही असं कधी होऊ शकणार का? तर हॅलो एव्हरीवन, कशा आहात सर्वे? मी माधुरी कांबळे पुन्हा आले एक छोटूसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी. तर आज मला कट करायची होती व्हाईट पॉम्फ्रेट. तर व्हाईट पॉम्फ्रेटच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर याला मराठीत ना सारंगा मासा म्हणतात आणि गोव्यामध्ये याला धवी पॉपलेट म्हणतात लोकल लोक. तर जेव्हा मी हे मासे कट करत होते ना, तर तेव्हा जो त्याचं म्हणजे एकदम मला कट करायला जसं असं वाटत होतं की मी जसं बटर कट करत आहे, जे आपण घरी बटरचे तुकडे करतो ना ते कट करत आहे असं मला वाटत होतं. तर ह्या माशाची खासियतच एवढी आहे ना की खायला पण एवढं लुसलुशीत आणि मऊसारखं असं एकदम छान प्रकारे, जसं असं वाटते का काटे नाही काही नाही, एकदम बस खाते जाओ खाते जाओ खाते जाओ अशा मधला प्रकार आहे. पण आता सध्याची कंडिशन काय आहे ना व्हाईट पॉम्फ्रेटची, खाते जाओ खाऊ नाही शकत आपण, कारण की 2000 रुपये किलो माझ्यासाठी भरपूर मोठे झाले. 2000 रुपये ते 1 किलो मासे घ्यायला 2000 रुपये माझ्यासारखी तर खर्च नाही करणार. तर तुम्हाला खर्च करायचा असेल तर तुम्ही बेशक करू शकता. तर आजपर्यंत तुम्ही व्हाईट मासे कधी ट्राय केले का आणि त्याची टेस्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्या आजूबाजूला व्हाईट पॉम्फ्रेट मिळत असेल तर त्याचा रेट सध्या तुमच्याकडे काय चालू आहे तो पण मला नक्की सांगा. तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर, फिश लवर जो आहे त्याला शेअर करायला विसरू नका. तर कधी गोव्यामध्ये आले तर नक्की भेट द्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच आणि एका मासे कट करताना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. हेच तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल.